तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्ये या 3 टॉपिकवर जे आपण हे व्हिडिओ घेणार आहोत. आणि सर्वांसाठी आपण हे कमेंट बॉक्समध्ये आन्सर देऊ शकता. तर प्रश्न पहिला येतो अभयारण्याचा. तर महाराष्ट्रातील पहिली वन्यजीव अभयारण्य कोणते मानले जाते? तर महाराष्ट्रातील पहिली जी वन्यजीव अभयारण्य मानली जाते मित्रांनो, ती मानली जाते राधानगरी अभयारण्य मानले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जे राधानगरी वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न तिसरा येतो भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे पुणे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो कोयना वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोयना वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे सातारा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न पाचवा येतो कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा पक्षी अभयारण्य जे मित्रांनो ते आहे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न सहावा येतो फणसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फणसाड वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न सातवा येतो तानसा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तानसा वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे पालघर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न आठवा येतो तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे पालघर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न नववा येतो महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील एकमेव जे सागरी अभयारण्य आहे मित्रांनो ते आहे मालवण सागरी अभयारण्य मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 10वा येतो मालवण सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मालवण सागरी अभयारण्य जे मित्रांनो ते आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 11वा येतो नांदूर मधवेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जे नांदूर मधवेश्वर अभयारण्य जे मित्रांनो ते आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 12वा येतो नांदूर मधवेश्वर अभयारण्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? नांदूर मधवेश्वर अभयारण्याला जे नावाने ओळखले जाते मित्रांनो ते नाव मित्रांनो महाराष्ट्राचे भरतपूर या नावाने ओळखले जाते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 13वा येतो मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 14वा येतो यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य जे मित्रांनो ते आहे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 15वा येतो सागरेश्वर अभयारण्याची विशेषता कोणती? तर सागरेश्वर अभयारण्याची विशेषता जी मित्रांनो ते आहे मानवनिर्मित अभयारण्य मित्रांनो सागरेश्वर अभयारण्य. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो रेवगरी काळवीट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रेवगरी काळवीट अभयारण्य जे मित्रांनो ते आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 17वा येतो रेवगुरी अभयारण्यातील प्रमुख प्राणी कोणता? तर रेवगुरी अभयारण्यातील प्रमुख प्राणी जो आहे मित्रांनो तो आहे काळवीट आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 18वा येतो कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो गौताळा ऑटोम घाट अभयारण्य कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? तर गौताळा ऑटोम घाट अभयारण्य जे मित्रांनो ते मराठवाडा या ज्या प्रदेशाशी संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 20वा येतो येडशी रामलिंग घाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जे येडशी रामलिंग घाट अभयारण्य मित्रांनो ते आहे धाराशिव या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 21वा येतो लोणार वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली? तर लोणार सरोवराची निर्मिती जी आली मित्रांनो ती उल्कापातामुळे झाली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर काटेपूर्णा जे वन्यजीव अभयारण्य मित्रांनो ते आहे अकोला या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 24वा येतो
नरनाळा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नरनाळा वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे अकोले या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. बीच आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, आंबाबर्वा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आंबाबर्वा वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 26वा येतो, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 27वा येतो, पेनगंगा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तो पेनगंगा वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे यवतमाळ या जिल्ह्याशी संबंधित मित्रांनो. ई आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, कर्णाचा 16 काळवीट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्णाचा 16 काळवीट अभयारण्य जे मित्रांनो ते आहे वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, नवेगाव वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 30वा येतो, नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ई आपला राईट आन्सर होईल. 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्ये. तर प्रश्न पहिला येतो, भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते? तर भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे उत्तराखंड या राज्यामध्ये मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न तिसरा येतो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे आसाम या राज्यामध्ये आहे. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न चौथा येतो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 5वा येतो, गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर गीर राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे सिंह या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 6वा येतो, गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर गीर राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे गुजरात या राज्यामध्ये आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 7वा येतो, कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर कान्हा राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बांधवगड राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 9वा येतो, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर रणथंबोर राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे राजस्थान या राज्यामध्ये मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 10वा येतो, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 11वा येतो, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या परिसंस्थेसाठी प्रसिद्ध आहे? तर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते मंगरोळ परिसंस्थेसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 12वा येतो, भारतातील सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 13वा येतो, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या 2 राज्यामध्ये आहे? तर पेंच राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेश या 2 राज्यामध्ये मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 14वा येतो, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 15वा येतो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे मुंबई येथे आहे मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 16वा येतो, महाराष्ट्रातील चांदूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील चांदूर राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये मित्रांनो. तर वरील सर्व ऑप्शन जे आपलं राईट आन्सर येईल. डी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात येतं? नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 18वा येतो, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गुगामल राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 20वा येतो, खालीलपैकी महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान कोणते? खालीलपैकी महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 21 येतो सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे केरळ या राज्यामध्ये आहे. डी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो पेरियार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर पेरियार राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे केरळ या राज्यामध्ये आहे. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो एराविकुलम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर एराविकुलम राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे केरळ या राज्यामध्ये आहे मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 24वा येतो एराविकुलम राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर एराविकुलम राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते निलगिरी तळासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बांदीपूर राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे कर्नाटक या राज्यामध्ये आहे मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 26वा येतो नागरहोल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर नागरहोल राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे कर्नाटक या राज्यामध्ये मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे ओडिसा या राज्यामध्ये मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 28वा येतो भितरकनिका राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर भितरकनिका राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे ओडिसा या राज्यामध्ये मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो नंदादेवी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर नंदादेवी राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे उत्तराखंड या राज्यामध्ये मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 30वा येतो व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे राज्य राष्ट्रीय उद्यान मित्रांनो ते आहे उत्तराखंड या राज्यामध्ये मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर व्याघ्र प्रकल्प. तर प्रश्न पहिला येतो भारतात प्रोजेक्ट टायगरची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर भारतात प्रोजेक्ट टायगरची जी सुरुवात झाली मित्रांनो ती सुरुवात झाली 1973 या वर्षी झाली. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न दुसरा येतो प्रोजेक्ट टायगर कोणत्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी सुरू करण्यात आला? तर प्रोजेक्ट टायगर जो आहे मित्रांनो ते वाघ या प्राण्याच्या जे आहे संवर्धनासाठी जे आहे सुरू करण्यात आला मित्रांनो. सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न तिसरा येतो महाराष्ट्रात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर महाराष्ट्रात सध्या जे व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो ते आहे 6 व्याघ्र प्रकल्प आहे. सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्राचा सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प जो आहे मित्रांनो तो आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 5वा येतो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे मित्रांनो ते आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1993 या साली झाली मित्रांनो. सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोणते राष्ट्रीय उद्यान समाविष्ट आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जे राष्ट्रीय उद्यान समाविष्ट आहे मित्रांनो ते आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे समाविष्ट आहे मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंधारी काय आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंधारी जे आहे मित्रांनो ते आहे वन्यजीव अभयारण्य मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्याशी प्रमुख संबंधित आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे ते अमरावती या जिल्ह्याशी संबंधित मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 10वा येतो मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय उद्यान कोणते? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते आहे गोगामुख राष्ट्रीय उद्यान मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 11वा येतो महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प जो आहे मित्रांनो तो आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 12वा येतो मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते आहे सातपुडा पर्वतरांगेत मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 13वा येतो पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो पेंच व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 14वा येतो पेंच व्याघ्र प्रकल्पाचे नाव कोणत्या नदीवरून पडले आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे नाव जे पडले मित्रांनो ते पेंच या नदीपासून पडलेले आहे मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर प्रश्न 15वा येतो, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? तर महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते आहे पेंच या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 16वा येतो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 17वा येतो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते आहे सह्याद्री पर्वतरांगेत मित्रांनो. आपला राईट आन्सर जे येईल ते बी येईल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 18वा येतो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना जी आहे मित्रांनो हे ऑप्शनमध्ये 2010 मध्ये झाली मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर प्रश्न 19वा येतो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या भागात आहे? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते आहे विदर्भामध्ये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 20वा येतो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कोणत्या 2 प्रमुख संरक्षित क्षेत्राचा उल्लेख नावात आहे? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जे 2 प्रमुख संरक्षित क्षेत्राचा उल्लेख आहे मित्रांनो ते आहे नवेगाव नागझिरा. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 21वा येतो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी घोषित करण्यात आला? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जो घोषित करण्यात आला मित्रांनो ते आला 2013 या वर्षी करण्यात आला मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 22वा येतो, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बोर व्याघ्र प्रकल्प जे मित्रांनो ते आहे वर्धा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 23वा येतो, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी घोषित झाला? तर बोर व्याघ्र प्रकल्प जो आहे मित्रांनो ते 2014 मध्ये घोषित झाला मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 24वा येतो, महाराष्ट्रातील 6वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रातील 6वा व्याघ्र प्रकल्प जो आहे मित्रांनो तो आहे बोर व्याघ्र प्रकल्प आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 25वा येतो, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प सर्वात मोठ्या एकूण क्षेत्रफळाचा आहे? सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे मित्रांनो तो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 26वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात कमी एकूण क्षेत्रफळाचा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी एकूण क्षेत्रफळाचा जो व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो तो आहे बोर व्याघ्र प्रकल्प आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 27वा येतो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे किती आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ जे आहे मित्रांनो ते आहे अंदाजे